ओम चैतन्य नवनाथाय नमः। ओम नमो आदेश। कोपरा आठवणींचा मध्ये आज आपण बघणार आहोत नवनाथ कथासार अध्याय 25. भर्तृरीनाथाचे व्यापाऱ्यांबरोबर गमन। सुरोचन गंधर्वाची कथा। फलश्रुती। नवनाथ कथासारच्या या 25व्या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही शापाचा प्रभाव नाहीसा होतो, निरोगी शरीर, पतिव्रता पत्नी आणि गुणी पुत्र लाभतो व पुन्हा मनुष्यजन्म घ्यावा लागत नाही। चला तर अध्यायाला सुरुवात करूया। ओम नवनाथाय नमः। आदेश। नवनाथ कथासार अध्याय 25। भर्तृरीनाथ व्यापाऱ्यांबरोबर जात असता अमती नगराजवळ आल्यावर ते एका गावी उतरले। तेथे माल नीट रचून ठेवून सर्वजण शेकोटी भोवती शेकत बसले होते। इतक्यात तेथे काही कोल्हे आले व कोल्हेकुई करून त्यांनी असे भासवून दिले की व्यवसायी हो। या अशा निर्धास्त स्थितीत बसून न राहता सावध राहा। तुम्हावर धाड घालण्याचे विचारात काही चोरटे आहेत, ते तुम्हास लुटून नेतील अशी सूचना देऊन कोल्हे निघून गेले। पूर्वी भर्तृरी जंगलात राहिला असल्यामुळे त्याला पुष्कळशा प्राण्यांच्या भाषा चांगल्या अवगत होत्या। कोल्ह्यांनी सांगितलेला संदेश सांगून व्यापाऱ्यांना सावध करावे असा भर्तृरीने विचार करून तो संदेश त्यांना कळविला। कोल्ह्याची भाषा मला समजते, ते भुंकत असता हेच सांगत होते। ते सर्व मी लक्षपूर्वक ऐकून तुम्हास आधीच सूचना दिली आहे, असे तो व्यापाऱ्यास म्हणाला। ह्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी आपल्या मालाची नीट लपवालपवी केली व हातात शस्त्रे धारण करून सर्वत्र चांगला उजेड करून ते पहारा करू लागले। इतकेच नव्हे तर मोठ्या सावधगिरीने व शौर्याने आपले रक्षण करण्यास ते तयार झाले। इतक्यात चोरांची धाड आली, परंतु व्यापाऱ्यांनी शस्त्रांचा मारा केल्याने त्यांचे काही चालेना व अतिशय जखमी होऊन ते पळून गेले। तरीही ते व्यापारी गाफील न राहता मोठ्या सावधगिरीने रात्रभर जागत राहिले होते। पुढे 1.5 प्रहर रात्र राहिली असता परत कोल्ह्यांनी येऊन कुई 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 असा आवाज काढला। तेव्हा ते काय म्हणतात असे सर्वजण भर्तृरीस विचारू लागले। तेव्हा तो म्हणाला, शंकराचा वर प्राप्त करून घेतलेला एक राक्षस उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्याकरिता येत आहे। तो महाबलाढ्य आहे। त्याच्याजवळ तेजस्वी अशी 4 अमोल रत्ने आहेत। त्याला मारून त्याच्या रक्ताचा टिळा स्वतः कपाळी व गावाच्या दरवाजास जो लावील तो अवंती, उज्जैन नगरीचा सार्वभौम सत्ताधीश होईल। व्यापाऱ्यास भर्तृरी ही माहिती देत असतानाच कर्मधर्म संयोगाने विक्रम तेथून जात होता। त्याने सर्व भाषण ऐकले व तत्परतेने हातात शस्त्र घेऊन तो त्या राक्षसास मारण्यास निघाला। त्या राक्षसाचा मूळ वृत्तांत असा आहे की पूर्वी हा चित्रमा नावाचा एक गंधर्व होता। एके दिवशी तो कैलासावर शंकराच्या दर्शनास गेला असता शंकर पार्वती तेथे सोंगट्या खेळत बसली होती। तो त्यांच्या पाया पडून शंकराच्या आज्ञेवरून त्यांच्याजवळ बसला। काही वेळाने एक डाव शंकरावर लागला व दानविषयी शंकर पार्वती ह्यांच्या म्हणण्यात फरक पडला। तेव्हा दोघांत बराच वाद होऊन शेवटी खरोखरच काय दान पडले म्हणून त्यांनी गंधर्वास विचारले। त्याने शिवाचा पक्ष घेऊन 18 पडले म्हणून सांगितले, परंतु त्यावेळेस खरोखर 12 पडले होते। पण शंकराची मर्जी मिळविण्याकरिता त्याने खोटे सांगितले। त्यामुळे भवानीस राग येऊन ती त्याला म्हणाली, गंधर्वा, तू खोडसाळ आहेस। असत्याचा अंगीकार करून त्याच्या बाजूने बोलतोस म्हणून तू मृत्युलोकी राक्षस होऊन राहा, असा शाप मिळताच तो भयाने थरथरा कापू लागला। त्याने शंकराचे पाया पडून प्रार्थना केली, देवा, आपला पक्ष घेतल्यामुळे मी शापबद्ध झालो। आता माझी वाट काय? असे म्हणून तो ढाढा रडू लागला। तेव्हा शंकरास दया येऊन तो म्हणाला, गंधर्वनाथ, पार्वतीने शाप दिला हे खर, पण तू काही चिंता करू नकोस। सुरोचन गंधर्वास इंद्राने शाप दिला आहे। त्यास जो पुत्र होईल तो तुझ्यावर शस्त्रप्रहार करून तुझा प्राण घेईल व राक्षस देहापासून तुझी मुक्तता करील। तेव्हा मला मारण्याने त्याला लाभ कोणता व माझी बातमी त्यास कशी व कोणत्या प्रकारे लागेल?
ह्याचा खुलासा केल्यावर बरे होईल असे गंधर्वाने म्हटले असता शंकराने सांगितले की तुला मारून तुझ्या रक्ताचा टिळा कपाळी लावल्यावर त्यास सार्वभौमत्व प्राप्त होऊन तो सदैव विजय प्राप्त करून घेईल. तुझी माहिती त्यास भर्तृरीनाथाच्या मुखाने लागेल. तो भर्तृरी धीमीन नारायणचा अवतार होय. हे ऐकून त्याचे समाधान झाले व तो राक्षसाचा देह धारण करून मृत्युलोकी आला. सुरोचन गंधर्वाच्या शापामागची कथा अशी आहे की एके दिवशी अमरावतीस इंद्र सभेत असता तेथे गंधर्वादी मंडळी आपापल्या स्थानी बसली होती व अप्सरांचे नृत्यगायन चालले होते. त्या सभेतील तिलोत्तमा, मेनका इत्यादी रूप लावण्यवती अप्सरा पाहून मोहित झाल्याने सुरोचन गंधर्व एकदम उठून उभा राहिला व मेनकेचा हात धरून तिच्याशी लगट करू लागला. अशी बेअदबी झाल्यामुळे इंद्र संतापला व त्याने त्याची पुष्कळ निर्भर्त्सना केली व त्यास शाप दिला की तू बिलकुल लाजलज्जा न बाळगता हे दुष्कृत्य करण्यास प्रवृत्त झालास. त्या तुझ्या दृष्टपणामुळे तू मृत्युलोकी गाढव होऊन राहशील असा शाप मिळताच तो पतन पावला. पण ह्यावेळी त्याने इंद्राची प्रार्थना केली की महाराज अमरनाथ, मला आता उशाप द्यावा. मजकडून होऊ नये तो अपराध घडला खरा, पण मला माझ्या अपराधाची क्षमा करावी अशी स्तुती करून इंद्रास मोठेपणा दिला. त्यामुळे त्याचे मनात दया उत्पन्न झाली व त्याने उशाप दिला की 12 वर्षांनी पुन्हा तू आपल्या स्थानी येशील. पण तुला सांगतो ते नीट ध्यानात ठेव. मिथिला नगरीच्या सत्यवर्मा नामक राजाच्या कन्येशी तू युक्तिप्रयुक्तीने विवाह कर. पुढे विष्णूसारखा तेजपुंज मुलगा विक्रम तुझे पोटी येताच तू मुक्त होशील व पूर्ववत गंधर्व म्हणून येथे येशील. त्याप्रमाणे उशाप दिल्यावर तो मृत्युलोकात येऊन मिथिले जवळच्या रानात गाढव बनून राहिला. त्या गावात कमट नावाचा एक कुंभार राहत होता. तो गाढवांच्या शोधार्थ रानात गेला असता मिळालेली सर्व गाढवे त्याने आपल्या घरी नेली. त्यातच हे शाप मिळालेले गाढव होते. पुढे काही दिवसांनी तो दरिद्री झाला तेव्हा नेमके हेच ठेवून बाकीची गाढवे त्याने विकून टाकली. त्या रात्री ते गाढव कुंभारास उद्देशून म्हणू लागले, सत्यवर्मा राजाची कन्या मला बायको करून दे. त्यानंतर गोठ्यातून असा आवाज त्याला वारंवार ऐकू येऊ लागला, पण कुंभाराने बाहेर येऊन पाहिल्यावर त्याला तेथे कोणी माणूस दिसले नाही. अशा प्रकारे बरेच वेळा त्याची फसगत झाली. गाढव बोलत असेल अशी कल्पना त्याला अजिबात आलीच नाही आणि येणार तरी कशी. एकदा तो असाच संशयग्रस्त स्थितीत उभा असता ह्याचा संशय दूर करावा अशा विचाराने त्याने कमटास आपले जवळ बोलावले व परत आपल्या मनातील इच्छा त्यास सांगितली. कसेही करून माझे इतके काम करच म्हणून त्याला गळ घालू लागला. हे ऐकून तो कमट आणखीनच खोल विचारात गढला व त्याला भीती वाटू लागली, कारण जर ही गोष्ट बाहेर फुटली तर राजाने त्यास शिक्षा केली असती व हे गाढव राजाचा जावई होण्याची इच्छा कसे करते. ह्याचा परिणाम फार वाईट होणार. ह्यास्तव आता येथे न राहता दुसऱ्या राज्यात पळून जाणेच सर्व प्रकारे इष्ट होईल असा विचार त्याने केला व जाण्याची तयारी केली. हा विचार पत्नीस पटताच दोघेही जाण्यास निघाली. त्याच गाढवावर आपले सर्व सामान लादून पळून जात असता सीमेवरील रक्षकांनी त्यांना अडविले व हे नगर सोडून का जाता म्हणून विचारू लागले. त्यांनी खूप प्रयत्न करून त्यास कारण खोदून विचारले, पण ती दोघे तोंड उघडण्यासही तयार होईनात. कारण ही गोष्ट राजास कळली तर तो प्राण घेतल्याखेरीज राहणार नाही अशी जबरदस्त भीती त्यांना होती. त्यामुळे मूक राहण्याखेरीज त्यांना अन्य मार्ग नव्हता. तेव्हा ही बातमी त्या रक्षकांनी राजास जाऊन सांगितली व इकडे त्यास पकडून ठेवले. सत्यवर्मा राजाने त्या दोघांस ताबडतोब दरबारात हजर करण्याचा हुकूम दिला. त्या दूतांनी त्याला दरबारात नेले. तेव्हा राजाने त्याला विचारले, माझ्या राज्यात तुम्हास असे कोणते दुःख आहे, कोणाची भीती आहे की तुम्हास परराज्यात पळून जाण्याची आवश्यकता वाटावी. त्याचे नाव मला सांगा म्हणजे मी ताबडतोब त्याचा बंदोबस्त करवितो. ते भाषण ऐकून कुंभार म्हणाला, महाराज,
प्रजेच्या सुखाकडे आपण सदैव लक्ष देत असता हे मला पूर्णपणे ठाऊक आहे. परंतु मला जे दुःख आहे त्याचा उच्चार केल्यास माझ्या प्राणावर बेतण्याची भीती वाटत आहे. तेव्हा राजा म्हणाला, जर एखाद्या अन्यायासाठी तुला माझ्याकडून शासन होण्याची शक्यता असेल तर मी तुला आश्वासन देतो की तुझा अन्याय माफ करून सोडून देईन. राजाकडून त्याबद्दल वचन मिळाल्यावर राजास एका बाजूस घेऊन हळू आवाजात त्याने सांगितले, महाराज, तुमची कन्या सत्यवती आपली पत्नी करून घेण्याचा हट्ट माझ्या गाढवाने धरला आहे व हे तो नेहमी माझ्याजवळ मनुष्यवाणीने बोलत असतो. हे तुम्हाला समजल्यावर तुम्ही रागवाल म्हणून मी येथून पळून जात होतो. कमटाचे हे भाषण ऐकून राजास फार आश्चर्य वाटले व त्याने सूज्ञपणे विचार केला की ज्या अर्थी जनावर असून ते बोलत आहे त्या अर्थी हा कोणीतरी शापभ्रष्ट महंत किंवा देव असावा. असा विचार करून त्याने कमटास सांगितले की केवळ एवढ्याच भीतीने पळून जाता आनंदाने आपल्या घरी जाऊन राहा. मी ह्या गोष्टीचा नीट विचार करून व त्या गाढवाची परीक्षा घेऊन त्या गाढवास माझी कन्या अर्पण करीन. आता तू घरी जाऊन त्याला सांग की राजाने सांगितले आहे की हे सर्व नगर तू तांब्याचे करून दाखव म्हणजे तो तुला आपली कन्या देईल. इतके सांगून राजाने कमटास घरी जाण्यास सांगितले. नंतर तो कमट पत्नीसह घरी परत गेला. दुसरे दिवशी पहाटे लोक उठले असता ज्याला त्याला आपले घर तांब्याचे झालेले दिसून आले व तो चमत्कार पाहून ते अनेक तर्क करू लागले. राजास मात्र त्याची खूण बरोबर पटली व आता ह्यास कन्या दिल्यावाचून गत्यंतर नाही. पण ह्यास कन्या दिली असता सर्व जगात नाचक्की होईल अशा दुहेरी कात्रीत तो सापडला. तेव्हा काही बेट मनात ठरवून त्याने कुंभारास बोलावून घेतले व आपली कन्या घेऊन दुसऱ्या देशात जाण्याची त्याला विनंती केली. त्याने जाण्याची सर्व तयारी करून आपण तयार असल्याचे रात्री राजास जाऊन कळविले. मग राजाने कन्येस बोलावून सांगितले की मुली, मी तुला देवाला अर्पण केले आहे तर त्याचा आनंदाने स्वीकार कर. त्याने सर्व नगर तांब्याचे केले आहे ह्यावरून त्याच्या सामर्थ्याचा अंदाज तुला आलाच असेल. यावरून तो गाढव नसून कोणीतरी शापभ्रष्ट देव असावा अशी माझी तर खात्री पटून गेली आहे. तेव्हा तू माझ्या म्हणण्याचा अवमान करून नकोस. नाहीतर आपल्या कुळात कलंक लागेल व तो संतापून आपणास शाप देईल. तो कोण आहे वगैरे विचारपूस करून युक्तिप्रयुक्तीने त्याची ह्या गाढव देहापासून मुक्तता करवून घे. त्यामुळे उभय कुळांचा उद्धार होईल. आता आनंदाने तू कमटाबरोबर जाते. बापाचे म्हणणे तिने आनंदाने मान्य केले. नंतर रात्री राजा कन्येसह कुंभाराच्या घरी गेला व आपल्या जाव्याचे पाय धरून त्याची विनवणी केली. महाराज, माझी कन्या आपणास अर्पण केली आहे. हिचे आता आपण पालन करावे. हे ऐकून गाढवाने उत्तर दिले, तू फार भाग्यवान आहेस म्हणूनच माझ्यासारखा जावई तुला लाभला. पण तू माझ्या देहाकडे पाहिलेस काय? यामुळे लोक काय म्हणतील? जो तो तुझी निंदाच करील. तेव्हा मी माझी हकीकत तुला सांगतो असे म्हणून ह्या देहप्राप्तीची सर्व हकीकत त्याने राजास सांगितली. ती ऐकून राजास परमानंद झाला व आपली कन्या त्याला अर्पण करून तो मोठ्या समाधानाने राजगृहाकडे निघाला. कुंभारही तो गाव सोडून रातोरात अवंती नगरीस जाण्याकरिता निघाला. नवनाथ कथासार 25वा अध्याय समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. फलश्रुती. या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा श्रवणानेही शापाचा प्रभाव नाहीसा होतो. निरोगी शरीर, पतिव्रता पत्नी आणि गुणी पुत्र लाभतो व पुन्हा मनुष्यजन्म घ्यावा लागत नाही. बोला अलख निरंजन. नवनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये ओम चैतन्य नवनाथाय नमः अवश्य लिहा. आदेश. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच आणखी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला ताबडतोब कळेल.
पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. ओम नमो आदेश. धन्यवाद.